शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्राथमिक शिक्षकांचे धरणे आंदोलन। टीईटीची सक्ती रद्द करा, पदोन्नतीतील अन्यायकारक अटी मागे घ्या, बीएलओचे काम काढून घ्या, अन्यथा राज्यातील शाळा बंद करू, प्राथमिक शिक्षकांचा इशारा। राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज संपूर्ण राज्यभर आंदोलन करण्यात आले। त्याचाच एक भाग म्हणून सांगली जिल्हा सर्व शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून जोरदार निदर्शने करण्यात आली। यावेळी शिक्षकांनी विविध मागण्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली। या आंदोलनात जिल्ह्यातील 25 शिक्षक संघटनांनी सहभाग घेतला। महेश शरणार्थे, अमोल माने, शशिकांत बजबळे, अमोल शिंदे, शशिकौल पाटील, राजेंद्र नागरगोजे, उत्तम इंगळे, चंद्रशेखर क्षीरसागर, मुकुंद सूर्यवंशी, मुरलीधर दोडके, संतोष करम, जकीम पटेल, रमेश पेटकर, दिवाणजी देशमुख, सदाशिव वारे, राजेंद्र कांबळे यांच्यासह हजारो शिक्षक आंदोलनात सहभागी झाले होते। आंदोलकांनी प्राथमिक शिक्षकांवरील बीएलओची जबाबदारी तात्काळ वाढवून घेण्याची मागणी केली। तसेच शिक्षकांवर लादण्यात येणारी इतर अशैक्षणिक कामेही बंद करण्यात यावी, टीईटीची परीक्षेची सक्ती रद्द करावी, आंतरजिल्हा बदली प्रक्रिया तात्काळ सुरू करावी, जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करावी, तसेच सरळ सेवा भरती व पदोन्नती प्रक्रिया बिंदू नामावलीनुसार राबवावी अशा प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या। अशैक्षणिक कामांच्या वाढत्या ओझ्यामुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याच्या मुख्य मार्गावर परिणाम होत असून शिक्षकांना मानसिक तणावालाही सामोरे जावे लागत असल्याचे आंदोलकांनी सांगितले। आम्हाला शिकवू द्या अशी आर्त हाक देत शासनाने तातडीने सर्व मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा राज्यभरातील प्राथमिक शाळा बेमुदत बंद ठेवण्याचा इशाराही शिक्षकांनी दिला। ब्युरो रिपोर्ट SS न्यूज मराठी, सांगली। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मध्यवर्ती संघटना आणि सर्व शिक्षक संघटनांच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयावरती भव्य दिव्य मोर्चाचं आणि धरणे आंदोलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा संपूर्ण जिल्ह्यातून या ठिकाणी सामूहिक रजा टाकून शिक्षक या ठिकाणी धरणे आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। आत्ता या ठिकाणी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य दिव्य धरणे आंदोलन अतिशय उत्तमरित्या पार पडलं। याच्यामध्ये आमच्या सर्वात महत्त्वाची मागणी म्हणजे या ठिकाणी टीईटी परीक्षेसाठी आपल्याला सर्वोच्च न्यायालयानं 28 ऑगस्ट 2028 पर्यंत मुदत दिलेली आहे। आमची महाराष्ट्र शासनाला विनंती आहे की टीईटी परीक्षा जी काही इतर 2 राज्यांनी जसं स्वतंत्र परीक्षा सुरू केलेली आहे तसं महाराष्ट्र शासनानं सुद्धा कार्यरत शिक्षकांची स्वतंत्र टीईटी परीक्षा घ्यावी। त्याचबरोबर पदोन्नतीमध्ये या ठिकाणी टीईटी परीक्षा असणं अनिवार्य करण्यात आलेलं आहे, परंतु शासन सर्वोच्च न्यायालय एका बाजूला आम्हाला 2028 पर्यंत टीईटीसाठी मुदत देते, तर या ठिकाणी पदोन्नती होत असताना सुद्धा आमची मागणी अशी आहे की ती सेवाज्येष्ठतेनं पदोन्नती व्हावी आणि सेवाज्येष्ठतेनं पदोन्नती झाल्यानंतर 2028 पर्यंत जर टीईटी परीक्षा पास झाली नाही पदोन्नती घेतलेले शिक्षक तर ते रिव्हर्शन घेतील, अशा पद्धतीची आमची दुसरी मागणी आहे। आणि तिसरी आणि सर्वात महत्त्वाची मागणी म्हणजे शासन एका बाजूला म्हणतं की या ठिकाणी बीएलओ हे अशैक्षणिक काम आहे, तशा पद्धतीचा आदेश शासनानं काढलेला आहे, परंतु दुसऱ्या बाजूनं पुन्हा हे शासन शिक्षकांना बीएलओचं काम लावतं। आज आम्ही बघतोय की जूनमध्ये शाळा सुरू झाल्या, परंतु शिक्षक बीएलओच्या कामानं आणि SIRच्या कामानं हैराण झालेले आहेत। शिक्षक हे विद्यार्थ्यांसमोर नाहीत, मग नेमकं आम्हाला शिकवू द्या अशी आमची मागणी आहे। आमच्याकडून हे बीएलओचं काम जर शासनच अशैक्षणिक म्हणत असेल तर आमची विनंती अशी आहे शासनाला की ते हे बीएलओचं काम आहे ते समूळपणे आमच्याकडून काढून घेण्यात यावं आणि फक्त आम्हाला शिकवू द्यावं, एवढीच आमची महत्त्वाची मागणी। सर्व संघटना समन्वय समितीच्या वतीनं आज 1 दिवसाचं जे धरणे आंदोलन करण्यात आलं त्यामध्ये जिल्ह्यातील सर्व संघटनांचे प्रतिनिधी, सर्व शिक्षक यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवून खऱ्या अर्थानं शासनाच्याकडं आपलं मागणं मागितलं आहे की आमच्या मागण्या मान्य करा। त्यामध्ये प्रमुख मागणी आमची होती की आम्हाला शिकवू द्या। या संदर्भानं आम्ही आदरणीय जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन दिलं। त्या निवेदनावर देत असताना त्यांच्यावर सविस्तर चर्चा झाली। त्या चर्चेमध्ये साहेबांनीसुद्धा खऱ्या अर्थानं शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या समोर राहिला पाहिजे, त्यानं शिक्षणाचं काम केलं पाहिजे, ही सगळ्यात महत्त्वाची मागणी आम्ही त्यांच्याकडे केल्यानंतर त्यांनी त्याला प्रतिसाद दिला आणि माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे जे काही मागण्या आहेत त्या मागण्यामध्ये त्यांना ज्या मागणीमध्ये भाग घेता येईल त्यामध्ये त्यांनी निश्चितपणानं सहकार्य करू अशा पद्धतीची भूमिका मांडली आहे। त्याचबरोबर शिक्षक संचालकांनी जे पत्र काढलेलं आहे त्या पत्राच्या संदर्भानं सुद्धा आदरणीय गोसावी साहेबांच्याबरोबर कलेक्टर साहेब बोलतो अशा पद्धतीची भूमिका त्यांनी या निमित्तानं मांडलेली आहे। खऱ्या अर्थानं या मागण्यामध्ये आम्ही कुठलीही आर्थिक मागणी मांडलेली नाही, यामध्ये फक्त आमची एकमेव मागणी आहे की आम्हाला त्या लेकरांच्या समोर जाऊ द्या, ज्या मुलांसाठी आम्ही नोकरीमध्ये आलेलो आहोत
आम्ही ज्या मुलांसाठी काम करतोय त्या मुलांना विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम आम्हाला करू द्या, आम्हाला शिकवू द्या, अशा पद्धतीचा आक्रोश या निमित्तानं सर्व जिल्ह्यातील शिक्षकांनी व्यक्त केलेला आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील बहुतांशी शाळा आज 95% जास्त शाळा आज बंद झालेल्या आहेत आणि महाराष्ट्रामध्ये एकाच वेळेला संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आणि धरणे आंदोलन अशा स्वरूपाचं हे आंदोलन आज सुरू आहे. आज 9 जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्थेसंदर्भात जी एक खदखद आहे ती खदखद या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज व्यक्त होते आहे. महाराष्ट्रातल्या सर्व शिक्षक संघटना, शिक्षकेतर संघटना, संस्थाचालक संघटना आज महाराष्ट्रामधल्या सगळ्या जिल्हाधिकारी कार्यालयावर या ठिकाणी धरणे आंदोलन करत आहेत. महाराष्ट्रातील सगळ्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, संस्था या ठिकाणी आज या धरणे आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. खऱ्या अर्थानं शिक्षकाला शाळेमध्ये शिकवू द्या, शिक्षकाला अशैक्षणिक कामापासून मुक्त करा, या मुख्य मागणीला घेऊन आज शिक्षकांच्यावर लादलेली जी TET परीक्षा आहे, या TETच्या परीक्षेच्या माध्यमातून जे उद्या अनेक गंभीर प्रश्न या शिक्षण व्यवस्थेसमोर उभा राहणार आहेत. मग तो पदोन्नतीचा प्रश्न असेल, या ठिकाणी मुख्याध्यापक पदाचा प्रश्न असेल, असे अनेक प्रश्न या TETच्या माध्यमातून महाराष्ट्रासमोर उभा राहणार. यातून अनेक प्रकारचे भेदभाव शिक्षण व्यवस्थेमध्ये निर्माण होणार आहेत आणि या सगळ्यापासून शिक्षकांना SIR मॅपिंग असेल, जनगणना असेल, या सगळ्या कामातून मुक्त करा आणि शिक्षकाला फक्त शाळेमध्ये शिकवू द्या. आज पवित्र पोर्टलसारखी पवित्र भरती या ठिकाणी अनेक वर्ष रखडलेली आहे. शासनानं जाहीर केलं होतं 15 तारखेला शाळेमध्ये शिक्षक हजर होतील पवित्रतेच्या माध्यमातून, पण आज जुलै महिना संपत आला, जुलै महिना उजाडला तरीसुद्धा आज शाळेमध्ये पवित्र भरतीचं काही शिक्षक आलेले नाहीत. अजून पवित्र भरतीची प्रक्रिया सुरू झालेली नाही आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. म्हणजे एकंदरीत एकतर शाळेमध्ये शिक्षक नाहीत, आहे ते शिक्षक जनगणना, BLO वेगवेगळ्या माध्यमातून शाळेच्या बाहेर आहेत आणि विद्यार्थी मात्र शिक्षणापासून वंचित आहे. या बालकाच्या शिक्षणाच्या प्रश्नासाठी, या अनुदानित शाळातील विद्यार्थ्यांच्यासाठी हे आजचं आंदोलन खऱ्या अर्थाने या ठिकाणी घेतलेलं आहे. शासनानं जर आजच्या आंदोलनाची दखल नाही घेतली तर येणाऱ्या काळामध्ये आमरण उपोषण असेल, बेमुदत या ठिकाणी शाळा बंद आंदोलन असेल आणि वेळ पडली तर मुंबई या ठिकाणी बंद करून मुंबईमध्ये चक्काजाम आंदोलन केल्याशिवाय शिक्षक बांधव राहणार नाहीत. एवढंच आजच्या या धरणे आंदोलनाच्या निमित्तानं शासनाला आम्ही सांगू इच्छितो आणि शासनाने लवकरात लवकर जागं होऊन या संदर्भात लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा